नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहात प्रेमाची कसोटी या कथेचा भाग 5. दुसऱ्या दिवशी ती सकाळी उशिरा उठली होती. संडे असल्याने तिघही उशिरा उठले होते. ती सकाळी उठली तेव्हा आई बाबा चहा घेत होते. गुड मॉर्निंग बाबा. गुड मॉर्निंग आई. गुड मॉर्निंग बच्चा. आई चहा दे ना, ती आळसवलेल्या आवाजात म्हणाली. कविताने तिच्यासमोर अर्धा कप चहा ठेवला. आई अजून दे ना, अर्धाच भरलेला आहे. माझा सकाळचा पहिला चहा आहे ना, नीता नाकवरती ओढून म्हणाली. नीता अगं, आमचा चहा आत्ताच झाला. तर तू तू तुझ्यासाठी चहा करशील तेव्हा आमच्यासाठी पण ठेव. उद्यापासून मला कंपनीत जायचं आहे, संजय म्हणाले. कविता, नाश्ता बनव, छानपैकी कांदे पोहे कर. इडली डोसा खाऊन कंटाळा आला आहे, संजय पुढे म्हणाले. नीता, आता तू हा अर्धा कप चहा घे, मग आपल्या तिघांसाठी चहा ठेव. तोपर्यंत मी नाश्त्याची तयारी करते. मशीन लावून येते. कपडे वाळले तर इस्त्री करून ठेवता येतील. उठत कविता म्हणाली. आईने अगदीच 2 घूट चहा ठेवला होता. तिला सकाळी मोठा कपभर चहा पिण्याची सवय होती. तिने तो 2 घट चहा संपवला आणि स्वतःसाठी 1 कप चहा ठेवला. आलं ठेचून घातलं. स्वतःसाठी चहा बनवला. संजय हॉलमध्ये पेपर वाचत बसले होते. त्यांनी नजरेने पाहिलं, ती चहा पित होती. तेव्हा, नीता, दुपारी आपण हिशोब करू. आपण आपल्या बजेटमध्ये ट्रिप केली आहे का ते बघूयात. हिशोब? हो, हिशोब. मी तुला पैसे दिले होते, तर आपण केलेला खर्च आणि आपलं बजेट याचा हिशोब टाली नको का करायला? अगं, अकाउंट्सची विद्यार्थिनी ना तू? जा, हिशोबाची वही घेऊन ये. दुपारी आपण टाली करू. पेपरचं पान उलटत संजय म्हणाले. हिशोबाचं नाव काढताच तिला ठसका लागला. ट्रिप एन्जॉय करण्याच्या नादात तिने हिशोब लिहिलेलाच नव्हता. पण कसं बस स्वतःला सावरलं तिनं. हो बाबा, ती कशीबशी म्हणाली. आल्यावर तिने तिची बॅग अनपॅक केली. धुवायचे कपडे धुण्यासाठी वेगळे केले. आईला घरकाम करायला मदत केली. या सगळ्या कामात ती खूपच थकली होती. 8 दिवसांचा प्रवास, यामध्ये ती खूप थकली होती. तिच्या अंगात ताकद नव्हती की कोणतं तरी कारण काढून घराच्या बाहेर जाईल. त्यातून दुपारी बाबांनी तिला हिशोब मागितला होता तेव्हा तिने उद्या सांगते, आता दमले आहे, या सबबीखाली वेळ मारून नेली होती. त्यातून 5 दिवसात तिचं विशाल सोबत नीट बोलणं झालं नव्हतं. तो तिच्यावर रुसला होता. त्यातून तिला त्याच्यासाठी आवडलेले जॅकेट ती विकत घेऊ न शकल्यामुळे तिचा मूड थोडा खराब होता. चिडचिड होत होती, पण कोणाकडे देखील बोलायची सोय नव्हती. तिने त्याच्याशी बोलणं टाळलं. दुसऱ्या दिवशीपासून आईबाबांचं रुटीन सुरू झालं होतं. तिला कार शिकायची इच्छा होती. तिने ट्रिपला जायच्या आधी ऍडमिशन घेतलं होतं. तिचा क्लास सुरू होणार होता. तिने कम्प्युटर क्लास पण लावला होता. सोमवारपासून तोही सुरू होणार होता. पण तिने पहिले 3 दिवस मिस केला होता. प्रवासाचा क्षीण, तिची स्वतःची बॅग अनपॅक करून पुन्हा सगळे कपडे पहिल्यासारखे ठेवण्यात तिचा खूप वेळ गेला होता. 1 दिवस तर तिने फक्त आराम केला होता. आज ती क्लासला जायला निघाली. आनंदात चालत होती. कानात हेडफोन घालून गाणी ऐकत चालत होती. इतक्यात पाठीमागून हॉर्न ऐकू आला. कोणीतरी तिच्या शेजारी उभं राहिलं. हॉर्नच्या आवाजाने ती दचकली. तिने चिडून बघितलं, पण समोरचा माणूस बघून तिचा राग शांत झाला. चेहऱ्यावर हसू आलं. विशाल, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. तिने एका कानाचा हेडफोन काढला. हाय नीता. हाय, कशी आहेस? कधी आलीस? रविवारी आले. माझा फोन का नाही घेत? तो चिडून म्हणाला. अरे असं काही नाही. ते फिरून आल्यावर दमली होते. मग नंतर सगळी कामं, पॅकिंगचं अनपॅक करणं, यात सगळा वेळ गेला. आज तुला फोन करणारच होते. आता भेटलो आहोत तर चल कुठेतरी बसून बोलू. तो बाईकच्या मागच्या रिकाम्या सीटकडे इशारा करत म्हणाला. आता नको रे, माझा क्लास आहे. क्लास झाल्यावर भेटू. अगं आज बंक कर. चल ना, खूप दिवस झाले भेटलो नाही, तो लाडात म्हणाला. अरे आज क्लास अटेंड करून येते, मग भेटू. बंक कर ना, तो तिला आग्रह करत म्हणतो. नाही रे, आज पहिला दिवस आहे क्लासचा. 2 दिवस बंक करत आहे. प्लीज. अरे फक्त 1.5 तासाचा प्रश्न आहे. मी आलेच क्लास अटेंड करून, म्हणत ती त्याला सोडून क्लासमध्ये गेली. 2 दिवसात बऱ्यापैकी शिकवायला सुरुवात झाली होती. 2 दिवस झालेल्या पोर्शनचे नोट्स घेण्यात तिचा वेळ गेला. 1.5 तास क्लास नंतर प्रॅक्टिकल आणि नोट्स घेण्यात तिचे 3-3.5 तास कधी गेले तिचं तिला देखील समजलं नाही. क्लास चालू असल्यामुळे तिचा मोबाईल फोन पण बंद होता.
4 वाजले तशी ती क्लासमधून बाहेर पडली. संध्याकाळी तिचा कार शिकवण्याचं ट्रेनिंग सुरू होणार होतं. आज तिला विशालला भेटता आलं नाही. तिने फक्त त्याला एकदा भेटू शकत नाही, क्लास आहे इतकाच मेसेज केला. आज ती पुन्हा खूप दमली होती. कम्प्युटरचा क्लास, पोर्शन रीड करणं, नंतर बॅकलॉग भरून काढणं, शिवाय कार लर्निंग ट्रेनिंग. खूप दमली होती. लगेचच झोपी गेली. सगळं काही तिच्या मनात होतं. तसंच सुरू होतं. पण तिने प्लॅन केल्याप्रमाणे लाईन मध्ये यायला 15 दिवस लागले. आठवडाभर बाबांनी हिशोब दे म्हणून तगादा लावला होता. शेवटी तिने हिशोब लिहिला नाही. तिची चूक झाली हे कबूल केले. बाबांनी तिला त्यावर उपाय सुचवला. ते पुण्याच्या घरातून निघून कुठं कुठं गेले, काय काय केलं, कुठं राहिले, काय खरेदी केली हे सर्व एका कागदावर लिहून ठेवायला सांगितलं. तिने तसं आठवून लिहिलं. बऱ्यापैकी केलेला खर्च तिला आठवला आणि काही घटना पण आठवल्या. चेहऱ्यावर आपोआप हसू येत होतं. मग आठवलं ते जॅकेट, तिला विशालसाठी आवडलेलं, पण पैशाच्या अभावी विकत घेता न येणार. डोळ्यातील एक अश्रूचा थेंब खाली पडला. मनाला आवरत तिने तो हिशोब लिहिला. बाबांना दाखवला. बाबांनी दिलेल्या बजेटमध्ये तिने ट्रिप अरेंज केली होती. सगळ्यांनी ती एन्जॉय पण केली होती. त्याबद्दल आईबाबांनी तिचं कौतुक पण केलं होतं. तिला आपण आपली पहिली जबाबदारी यशस्वीपणे निभावली याचं समाधान वाटलं. तिचा क्लास, कार शिकण्याचं ट्रेनिंग यामध्ये ती सुट्टीमध्ये देखील बिझी झाली होती. सकाळी लवकर घरातून निघून ती विशालला भेटत. नंतर तिच्या क्लासला जात असे. नंतर तिचा क्लास, प्रॅक्टिकल, नंतर कार शिकणं, रात्री अभ्यास यात तिची सुट्टी संपली. या सगळ्या गोष्टींमध्ये तिने विशाल आणि तिच्या ऍक्टिव्हिटी यांचा योग्य तो ताळमेळ बसवला होता. यात तिने एक सुधारणा केली होती. ती थोडे पैसे वाचवत होती. खर्च करताना आधी विचार करायला शिकली होती. विशाल सोबत कॅफे एन्जॉय असू दे किंवा मूव्ही असू दे, बऱ्यापैकी खर्च तीच करते हे तिच्या लक्षात आलं होतं. या 2 महिन्यात तिने त्याला खूप ठिकाणी जॉब करण्यासाठी व्हॅकन्सी बद्दल सांगितलं होतं. त्याला इंटरव्ह्यू देण्यासाठी प्रोत्साहित केलं होतं. तो तिला जातो करतो असं सांगत होता. पण अजूनपर्यंत त्याला एकही नोकरी मिळाली नव्हती. त्याच्यापेक्षा तर तीच अधिक नर्वस होत होती. दुसऱ्या बाजूला तिला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत होती. ती म्हणजे नुसतं शिकून नोकरी मिळत नाही. तुमच्याकडे शिक्षणासोबत एक्स्ट्रा स्किल असण्याची गरज आहे. ती या कम्प्युटर क्लासेसवर जास्त लक्ष देऊ लागली. मे महिना उलटून जून महिना सुरू झाला होता. आज तिचा बीकॉम परीक्षेचा निकाल लागला होता. तिला डिस्टिंक्शन मिळालं होतं. त्याचाच आनंद साजरा करण्यासाठी आज विशाल आणि नीता कॅफेमध्ये भेटले होते. कॉंग्रॅच्युलेशन्स. आता काय करायचं ठरवलं आहे पुढे? कम्प्युटरचा क्लास पण संपला आहे. आपण कुठेतरी फिरायला जायचं? तो खूप आशेने बोलत होता. तिचा हात त्याच्या हातात घेऊन कुरवाळत होता. त्याच्या स्पर्शाने ती मोहरत होती. जाऊ ना, कधी जायचं ते सांग. कोण कुठं जाणार आहे? एक कडक आवाज ऐकू आला. नीताने दचकून पाठीमागे वळून पाहिले. समोर चिडलेल्या बाबांना बघून तिला दरदरून घाम फुटला. हात थंड पडले. तिने पटकन तिचा हात त्याच्या हातातून सोडून घेतला. बाबा तुम्ही इथं? ती ततपप करत बोलण्याचा प्रयत्न करत होती. हा कोण आहे? तू इथं काय करत आहेस? समोरच्या खुर्चीवर बसत त्यांनी विचारले. बाबांना बसलेलं बघून ती पण खुर्चीवर बसली. नीता, कोण आहे हा मुलगा? संजयने कडक आवाजात विचारलं. मान खाली घालू नकोस. सांग मला, कोण आहे हा मुलगा? ती त्याला खुणावत होती, तू बोल. पण तो तिला सांगत होता, तू बोल. तुम्ही ओळखता एकमेकांना? काय रे, कोण तू? नाव काय तुझं? संजयने त्यांच्या खानाखुणा इग्नोर करत त्याला प्रश्न विचारला. मी मी विशाल मोहिते. कसेबसे शब्द तोंडातून त्याच्या बाहेर पडले. काय करतो तू? बाबा, त्याने ती बोलण्याचा प्रयत्न करत होती. मी तुला विचारलं का? संजय म्हणाले. नाही. मग त्याला बोलू दे, उत्तर देऊ दे. संजयने तिला खडसावलं तेव्हा ती गप्पच बसली. मी MBA केलं आहे. आता सध्या नोकरी शोधत आहे. तो कसा बसा म्हणाला. बरं, मग तुम्ही एकमेकांना कसे भेटला? आता इथं कशासाठी भेटला? म्हणजे काही खास कारण? बाबा, आम्ही एकाच कॉलेजमध्ये होतो, त्यामुळे ओळख आहे. तो एका कामासाठी इथं आला होता. मी त्याला बघितलं तर त्याला हाक मारली. नीता, खोटं बोलू नको. तुम्ही दोघं एकमेकांच्या हातात हात घालून बसले होता आणि तू मला सांगत आहेस की एक कॅज्युअल मीटिंग आहे म्हणून? रागाने त्यांनी विचारलं.
बाबा, आमचं एकमेकांवर प्रेम आहे. आम्ही लवकरच लग्न करणार आहोत. काही न सुचून तो एकदम बोलला. संजयच्या भुवया उंचावल्या. नीताच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि भीती एकदमच दिसलं. तोंडाचा आ वासला होता तिच्या. इंटरेस्टिंग. आवडला आपल्याला हा कॉन्फिडन्स. मग कधी भेटायला येतो आई वडिलांना घेऊन? संजयने गुगली टाकली. विशाल या उत्तराने तीन ताड उडाला. बरं मग ठरलं. परवा संध्याकाळी आमच्या घरी भेटू. संजयने ठरवून टाकलं. हो, चालेल ना, तो आवंडा गिळत म्हणाला. मग या आनंदासाठी एक कप कॉफी सांग. असं म्हणत संजयने त्याच्यासाठी कॉफी ऑर्डर केली. त्या दोघांचे घसे कोरडे पडले होते. संजय आरामात बसून कॉफी एन्जॉय करत होता, तर ते दोघं त्यांनी ऑर्डर केलेलं फूड संपवत होते. पाण्याच्या एका एका घोट्यासोबत समोरचं अन्न संपवत होते. कॉफी छान होती यंग मॅन. संडे संध्याकाळी 5 वाजता आपण सगळे भेटू. आमच्या घरचा पत्ता ठाऊक असेलच ना? लेट्स कोनिता. आजची ट्रीट यांच्याकडून. तुझा डिस्टिंक्शनने बीकॉम पास झाल्याची पार्टी. असं म्हणत संजयने त्याचा हात पकडून सेकंड केला. नीताला घेऊन तो बाहेर पडला. आता काय घडलं या धक्क्यातच तो होता. 440 वॉल्टचा झटका बसला होता त्याला. तो गप्प बसला होता. दुखणारं डोकं दोन्ही हातात दाबून धरलं होतं. साहेब, बिल. वेटरने बडीशोप आणि बिलची छोटी वाटी टेबलवर ठेवली. बिल? हो, तुमच्यासोबत जे सर होते त्यांनी सांगितलं आहे बिल तुम्ही पे करणार आहेत. वेटरने थंड चेहऱ्याने सांगितलं. आता कोण बिल भरणार? आता तर बारीक चेहरा करून तिची विनवणी पण नाही करता येणार. थरथरत्या हाताने त्याने बिल बघितलं. 1000 रुपयांच्या वर असलेली बिलाची रक्कम बघून त्याचे डोळे पांढरे पडले होते. आता काय करायचे? त्याच्या खिशात तर जेमतेम 700 रुपये होते. त्याने शेवटचं एकदा त्या 500 रुपयाच्या नोटेकडे बघितलं. थरथरत्या हाताने ती नोट डिशमध्ये ठेवली. बिल किती आहे रे? त्याने वेटरला विचारलं. 1135. तो कोरड्या स्वरात म्हणाला. माझ्याकडे इतके पैसे नाहीत. तो मजबुरीच्या स्वरात म्हणाला. पण तो वेटर गप्प. काहीच भाव नाहीत चेहऱ्यावर. कोरा चेहरा. विशाल बिल देईनात म्हणून मॅनेजर स्वतः तिथं आला. विशालने त्याला त्याचा प्रॉब्लेम सांगितला. त्याच्याकडे बिल भरायला पैसे नव्हते. मॅनेजरने त्याचा मोबाईल स्वतःकडे ठेवून घेतला. चडफडत झक मारत त्याने त्याचा मोबाईल बिल काउंटरवर जमा केला. घरी आला. आई घरात नव्हती. त्याला आई पैसे कुठे ठेवते ते माहित होतं. त्याने कपाटातून 1000 रुपये घेतले आणि त्याचा मोबाईल फोन घ्यायला कॅफेमध्ये परत गेला. मोजून अर्धा तास तो मोबाईल पासून दूर होता, पण असं वाटत होतं कोणीतरी त्याचं हृदय काढून स्वतःजवळ ठेवलं होतं. मोबाईल फोन हातात घेतल्यावर त्याने सुटकेचा निश्वास सोडला होता. त्याला त्याच्या बेजबाबदारपणामुळे कॅफेमधील लोक खिल्ली उडवत होते. काही जण त्याच्या लाचारीवर हसत होते. एका वेटरने तर हद्द केली होती. ऐपत नाही पोरगी फिरवायची तर कशाला शायनिंग करायची? खिशात नाही दाना आणि मला बाजीराव म्हणा. ए दूर हट, आंख नीचे कर, लडकी जो ताकता है. खूप अपमानास्पद वागणूक देत होते. लोकांचं मनोरंजन झालं होतं. लोकच ती चांगलं घडलं तरी बोलणार आणि वाईट घडलं तरी बोलणारच. नावच ठेवणार. अपमानित अवस्थेत तो जड पावलांनी कॅफेमधून बाहेर पडला. बाईकला किक मारून वाट मिळेल तसा फिरत होता. डोक्यात राग होता. विश्ल्या? कोणीतरी त्याच्याबरोबर बाईक चालवत होतं. त्यालाच हाक मारत होतं. त्यातने वळून पाहिलं तर त्याचा मित्र. तो पण त्याच्या मित्रासोबत त्याच कॅफेमध्ये बसला होता. त्याने सगळं बघितलं होतं. त्याला विशालची काळजी वाटत होती, म्हणूनच तर तो त्याच्या मागे आला होता. जिथे तू काय रे? चल जरा बाजूला थांबव. असं म्हणत त्याने त्याची बाईक त्याच्या बाईकच्या समोर आडवी घातली. काय रे, वेळ लागला आहे का? पडलो असतो ना. बाईक उभी करून खाली उतरून तो म्हणाला. चल जरा बसू. माझं मूड नाहीये. मला जायचं आहे. घाईत आहे. बाय. तो वृक्ष स्वरात म्हणाला आणि बाईकवर पुन्हा स्वार झाला. त्याने किक मारली होती इतक्यात क्रमशः लेखिका वेदा